नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता रमा ही मुलांना मस्त स्टडी शिकवत असते आणि त्यांना काही समजावून सांगत असते. इतकी खुश असते, तिच्यावर चेहऱ्यावरचा आनंद तो अगदी ओसंडून वाहत असतो की मुलांबरोबर अगदी शिकवताना बोलताना. आणि तेवढ्यात अक्षय धावतच येतो, कारण तो आदित्य जाधव आहे. त्याबद्दल मात्र आता अक्षयला समजलेले आहे की आता हा नक्की तोच सोराचा बॉयफ्रेंड आहे. म्हणून तो अगदी धावतच बाहेर येतो आणि बाहेर येऊन मात्र आदित्यशी बोलत असतो. तर रमा अगदी त्याच्या मागेच असते आणि हे सर्व बोलणं ऐकत आहे. अक्षय आता त्या आदित्यला म्हणतो की आदित्य जाधव, हे बघा मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि हे बघ आदित्य, मात्र तुझी जी गर्लफ्रेंड आहे सोरा नाही म्हणजे हे बघ निशा. तेव्हा आता आदित्य ओळखतो आणि हे बघ तुझे काही फोटोशूट करणार आहे माझं, आणि जिच्याबरोबर मला हे फोटोशूट करायचे आहे तर त्या सोराबरोबर माझं लग्न होणार आहे. आता हे सर्व ऐकल्यानंतर आदित्यला सुद्धा आणखीनच धक्का बसतो आणि रमा त्यांचं बोलणं ऐकत आहे. परंतु आता आदित्य मात्र त्या भिंतीच्या अगदी आड असल्यामुळे रमाला तो काही दिसत नाही. अक्षय नक्की कुणाशी बोलतो हे रमा आता अगदी डोकावून बघत असते. त्यावर आता अक्षय म्हणतो की हे बघ, आता मात्र जे लग्न माझं होणार आहे तर ते तुझ्या असणारी गर्लफ्रेंड निशा हिच्याशी होणार आहे. अक्षय सारखं आता तेच बोलत आहे. आता हे ऐकून आदित्य धक्क्याने म्हणतो की काय हॉट. आता मात्र अक्षय म्हणतो की हे बघ, पण ते एक नाटक आहे आणि ते सर्व अगदी खोटं आहे, तू त्यावर विश्वास ठेवू नको. त्यावरती आता लगेच आदित्य चिडून म्हणतो की अरे, ज्या मुलीवर मी इतकं मनापासून प्रेम करतोय त्याच मुलीबरोबर आता हे तुझं फोटो वेडिंग शूट होणार आहे आणि हे फोटोशूट अगदी चक्क मीच करायचं. अरे हे सर्व सिरियस आहे, मी कसं हे सर्व करू शकतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की हे बघ, अरे जरा ऐकून घे, हे सर्व खोटं आहे. तेव्हा आता रमा लगेच आता नक्की तिला व्यवस्थित ऐकू येत नाही आणि नक्की अक्षय कुणाशी बोलतात. अक्षय मात्र आता जो घडलेला प्रकार आहे तो सर्व आदित्यला सांगत असतो. रमा लगेच आता त्या मुलांना म्हणते, जो अभ्यास तुम्हाला मी दिलेला आहे तो पूर्ण करा, तोपर्यंत मी आलेच. त्यावरती आता अक्षय खूप घाईतच बोलत असतो. अक्षय म्हणतो की आदित्य, तू इतक्या घाईत मला भेटला त्यामुळे मला सविस्तर तुला काही सांगता येत नाही. परंतु हे बघ लक्षात घे, हे बघ फोटोग्राफी हे तुझं अगदी प्रोफेशनल आहे. हे बघ काम आहे, ते काम तर तुला करावंच लागेल आणि तुला फोटो काढावेच लागतील. आणि हे बघ तुझी गर्लफ्रेंड आहे, ती जरी तुझ्या समोर असली हे फोटो शूट करायला तरी सुद्धा तुला हे फोटो काढावेच लागतील. त्यावर आता आदित्य खूप चिडतो. आदित्य म्हणतो की हे बघ, मला हे काम सांगू नको, मला ते नाही जमणार, कारण ते काम माझ्या अंगाशी येत आहे. त्यावर आता अक्षय त्याला समजावतो की हे बघ आदित्य, तू समजावून घे, तुझ्या अंगाशी वगैरे काही येत नाही, तू प्लीज, हे तुझं काम आहे आणि ते काम तुला करावं लागेल. आता रमाला नक्की डाऊट येतो की अक्षय नक्की कुणाशी बोलत आहे. म्हणून रमा घाईने उठते आणि समोर येऊन बघते तर काय, हा तर आदित्य आहे आणि हा तर तोच मुलगा आहे की जो सोरा बरोबर होता. हा नक्की अक्षय बरोबर काय करत आहे आणि तो नक्की अक्षयशी काय बोलत आहे हे मात्र आता रमा विचार करते त्यांच्याकडे बघत. आणि ते दोघे एकमेकांशी आता त्या विषयावर डिस्कस करत असतात. आता त्या दोघांचा आरडाओरडा सुरू असतो. रमाला डाऊट येतो की नक्की ह्या दोघांमध्ये आरडा ओरड सुरू आहे, मग नक्की आता यांचं काय सुरू असेल. म्हणून रमा अगदी बारकाईने डोकावून अगदी ऐकण्याचा आणि बघण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावरती आता आदित्य म्हणतो की तू तर तोच माणूस आहे की ज्याने मात्र माझ्या निशाला या सगळ्यामध्ये अडकवलंस, आणि तूच आहे ना तो की ज्याच्यासोबत माझी निशा लग्न करणार आहे. आता आदित्य भयंकर चिडलेला असतो आणि रमा तिकडे येत असते. आणि तेवढ्यात आता रमाला एक मुलगी आहे तर ती आवाज देते की मॅडम प्लीज हे बघा माझं. आणि तेवढ्यात रमाला मात्र आता त्या मुलीने बोलावल्यामुळे मागे यावं लागतं. आता मात्र आदित्य खूपच चिडलेला आहे. आदित्य म्हणतो की तुझं धाडसच कसं झालं माझ्या निशाशी लग्न करण्याचं, आणि परत हे सर्व तू का बोलत आहे. त्यावरती आता अक्षय त्याला म्हणतो की हे बघ, तू जरा हळूच बोल, आता मात्र जे काही आहे ते लोक ऐकतात. आता आदित्य म्हणतो की अरे, मला कुणाची पर्वा नाही, मला एक गोष्ट उत्तर दे, कारण आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुलाच द्यायचं आहे की तू माझ्या निशाशी लग्न का करत आहे. हे बघ, तू शांतपणे आता बोलू शकतो आणि हे बघ, इतकं रिॲक्ट होण्याची गरज नाही, असे अक्षय त्याला आता समजावत असतो. अरे, तुला का कळत नाही की मी तुला सांगण्याचा इतका प्रयत्न करत आहे आणि तू का समजून घेत नाही. हे जे काही आम्ही करत आहोत ते एक नाटक आहे, नाटक. आणि हे बघ, माझं एका दुसऱ्याच मुलीवर प्रेम आहे, तिचं नाव आहे रमा. त्यावरती आता लगेच हा आदित्य विचारतो की नाटक, आणि हे का. अक्षय, हे सगळं नक्की काय सुरू आहे, खरंच काय चाललंय मला काहीच कळत नाही. आणि हे आता अक्षय त्याला म्हणतो की हे बघ आदित्य, तू जरा समजावून घे, शांत हो, तुझे सगळे काही डाऊट्स आहे ते मी क्लिअर करेल, परंतु तुला अगोदर फोटोशूट करावे लागतील. त्यावरती आता आदित्य म्हणतो की हे नाटक नाही ना,
आता अक्षय त्याला इतका जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे की अरे बाबा जरा ऐकून घे, हे नाटक आहे, ऑलरेडी आम्ही नाटक करतोय, तू फक्त ते फोटोशूट कर. आता अक्षय सारखं सारखं त्याला सांगून वैतागलेला असतो. आणि हे बघ तुझी ती गर्लफ्रेंड आहे ना तिची निशा, तिची काही चूक नाही. अरे हे बघ आम्हीच तिला हे सर्व नाटक करण्यासाठी सांगितलेलं आहे, तू फक्त फोटोशूट कर, नाहीतर हे लग्न मला खरं खरं करावं लागेल आणि चल आता निघ इथून. आता रमा तोपर्यंत आपल्या त्या विद्यार्थ्यांशी बोलत आहे आणि आता हे दोघं नक्की काय बोलत आहे याकडे सुद्धा तिचं बारीक लक्ष असतं, परंतु आता तिला काही समजत नाही नक्की हे दोघं काय बोलतात. त्यावरती आता आदित्य तेथून निघून जातो. आदित्य निघून गेल्यानंतर आता रमा ही विद्यार्थ्यांना म्हणते की लिहा, पटकन लिहून काढा. आणि धावतच ती आता अक्षय जवळ येते आणि आता आदित्य गेलेला आहे म्हणून इकडे तिकडे डोकावून बघत ती अक्षयला विचारते की तो कोण होता. त्यावरती आता अक्षय विचारतो की कोण, तर रमा म्हणते की ज्याच्याशी तुम्ही बोलत होता इतका वेळ तो. आणि आदित्यचं जे कार्ड आहे तर ते हातात असते आणि अक्षय आता हात अगदी पुढे करून बोलतोय आणि लगेच घाईने ते कार्ड आपल्या खिशामध्ये ठेवतो. त्यावरती आता अक्षय म्हणतो की तो नक्की कोण होता आणि परत म्हणतो की तो फोटोग्राफर होता. त्यावरती रमा म्हणते की तुम्ही त्याला ओळखतात का, तर अक्षय म्हणतो की छे पहिल्यांदा भेटलेला आहे तो. त्यावरती मग रमा विचारते की मग तुम्ही अगदी पहिल्यांदा भेटलात तर इतकं काय बोलत होतात. त्यावरती आता अक्षय पुन्हा म्हणतो की कुठे काय तो आमचा क्लायंट आहे आणि परत म्हणतो की त्याचे आम्ही क्लायंट आहोत. आता रमा ही त्याच्याकडे बारकाईने पाहत असते आणि आता अक्षय पुन्हा रमाकडे बघत म्हणतो की तो आमचं प्री वेडिंग फोटोशूट करणार आहे. त्यावरती आता रमा विचारते की प्री वेडिंग फोटोशूट तो करणार आहे, तर त्यावर तर अक्षय यस ओ असं म्हणत असतो. आणि हे बघ रमा, तुझं आणि साईचं कसं प्री वेडिंग फोटोशूट झालेलं आहे अगदी तसंच माझं आणि सोराचं प्री वेडिंग फोटोशूट होणार आहे. आणि आता मात्र अक्षय मनात म्हणतो की आता तर खूप मजा येणार आहे. आता रमाने त्या आदित्यला बघितलेलं आहे आणि तो फोटोशूट करणार आहे हे रमाला आता समजलेलं आहे. म्हणजे मग रमा नक्की तेथे येणार म्हणजे येणारच. आणि अक्षय मुद्दाम तिला म्हणतो की हे बघ चल, आता खूप उशीर होतोय, मला खूप कामं बाकी आहेत, आज आमचं फोटो प्री वेडिंग शूट आहे, त्यामुळे लवकरात लवकर तयारी करावी लागेल, इथे मात्र उशीर व्हायला नको. म्हणून अक्षय अगदी खुश असल्याचं नाटक करत अगदी शिट्ट्या वगैरे वाजवत आत जातो. रमा त्याच्याकडे बघतच असते आणि रमा आता विचार करते की नक्की ह्या आदित्यचं हे सर्व काय सुरू आहे, नक्की याचा काय डाव असेल. आणि आता काही झाले तरी अक्षयला मला आदित्यबद्दल सर्व काही सांगावं तर लागेल आणि जर मी असे केले तर त्यांनाही सर्व असं वाटेल की मी हे सर्व मुद्दाम करत आहे. मग नक्की असं काय करू मी तेच मला नाही कळत. म्हणून रमा त्याबद्दल विचार करत आहे आणि आता विचार करता करता तिला आठवतंय की आता माझ्या प्री वेडिंग फोटोशूट मध्ये अक्षय तर आलेच होते, आता मी सुद्धा त्यांच्या प्री वेडिंग फोटोशूट मध्ये जाऊ शकते. मला जर ह्या आदित्यपासून ह्या सोराला वाचवायचं असेल तर मला यांच्या प्री वेडिंग फोटोशूट मध्ये जावंच लागेल. त्यानंतर आता इकडे जे सर्व तयारी झालेली असते, आता डेकोरेशन वगैरे सर्व फोटो प्री वेडिंगच्या ह्या शूटच्या साठी सर्व तयारी झालेली आहे. शशिकांत, सोरा, अक्षयही तेथे तयारच उभे आहे. त्यावरती शशिकांत म्हणतो की मला सुद्धा आता हा आदित्य कसा भेटला तेच कळालं नाही आणि तो सुद्धा फोटो शूट करण्यासाठी, आणि आता काय करावं तेच कळत नाही. सोरा म्हणते की हे बघा काका, आदित्य मात्र हा फोटोशूट करण्यासाठी खरंच खूप चांगला मुलगा आहे. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की अगं पण चांगला असून काय उपयोग आहे, जर रमाला कळाले की तो इकडे आलेला आहे तर रमा मात्र त्याच्या मागे येईल आणि हे सर्व फोटो वगैरे ती नाही काढून देणार. त्यावरती आता सोराला सुद्धा टेन्शन येते, तर अक्षय दोघांना सुद्धा म्हणतो की तुम्ही जरा शांत राहा, मी दोघेही शांत राहा. आणि हे बघ सोरा, मी तुझ्या आदित्यला सर्व काही समजावलेलं आहे, तो मला शाळेमध्ये भेटला होता आणि मी त्याला खरंच खूप समजावलं, त्यामुळे मला असं वाटतं की आता आदित्य इथे येऊन कोणताही गोंधळ नाही घालणार आणि मला असं वाटतं की रमा सुद्धा इथे येऊन काही गोंधळ वगैरे नाही घालणार. मला नाही वाटत हे सर्व, आता फक्त ते जेव्हा इथे असतील तेव्हा आपल्याला तो कांड करायचा आहे, हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्यावरती आता सोरा म्हणते की हो डन. त्यावर शशिकांत विचारतो की कसलं कांड. त्यावरती आता अक्षय म्हणतो की कळेल तुम्हाला हे सर्व. आणि तो सोरा आणि आता दोघे एकमेकांना अगदी डन बोलतात. त्यावरती अक्षय सोराला म्हणतो की हे फक्त तुझा तो आदी आहे ना, तो इथे आल्यानंतर त्याला आपल्याला अगोदर चांगलं समजावं लागेल. त्यावर मात्र आता लगेच सोरा म्हणते की प्लीज प्लीज अक्षय. आता अक्षय म्हणतो की हो अगोदर मात्र आदी आणि तुझं मी जुळून देईल आणि त्यानंतर मात्र आमचं प्रॉमिस आहे माझं तुला, आदी 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 अगोदर तू आणि मग आम्ही. अक्षय आणि सोरा एकमेकांना मिठी मारतात, तर अक्षय तिला थँक्यू बोलत जवळ घेतो. शशिकांत
बसतोय आणि तेवढ्यात मात्र आता आदित्य तेथे येतो आणि त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघतो तर आदित्यला धक्काच बसतो. आदित्यच्या हातातील फोटोग्राफरची जी पिशवी आहे तर ती खालीच पडते. त्यावरती आता आदित्य खूपच चिडतो. आदित्य म्हणतो की तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासोबत चिटिंग केलेली आहे. आय हेट यू. तेव्हा आता निशा म्हणते की अरे नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणतो की आय हेट यू निशा. तेव्हा आता अक्षय निशाला म्हणतो की समजाव तू. तर आता निशा म्हणजे सोरा आदित्य जवळ येते आणि म्हणते की हे फक्त जसं तू समजतो तसं काही नाही, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. त्यावरती आता मात्र शशिकांत म्हणतो की अरे जरा ऐकून घे. आता आदित्य म्हणतो की नाही मला काही ऐकून घ्यायचं नाही आणि निशा तू माझ्याशी खोटं बोलली तर. सुद्धा आदित्यला म्हणतो की अरे प्लीज ती तुला जे काही सांगत आहे ते तू ऐकून घे. आदित्य म्हणतो की नाही तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत चीटिंग केली, मला काही ऐकून घ्यायचं नाही. आणि आता आदित्य खूप चिडलेला असतो. आता सगळेजण त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तो कुणाचं ऐकायला तयारच नसतो. तेव्हा आता शशिकांत त्याच्या जवळ येतो आणि त्याची गचंडी धरतो आणि हे बघ ती तुला समजावून सांगते ना. अरे समजावण्याचा इतका प्रयत्न चालू आहे मग जरा ऐकून घे नक्की काय आहे हे सर्व. आणि आता जर तू जास्त बोललास तर मी तुझं कानफाड फोडेल. म्हणून आता शशिकांत खूपच चिडतोय. आता मात्र अक्षय आणि सोरा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि शशिकांत आता त्याला समजावतो तर तो लगेच म्हणतो की बरं ठीक आहे काका मला सर्व काही समजले. आणि आता अक्षय आदित्यला पुन्हा जवळ बोलावतो आणि म्हणतो की हे बघ त्यांना काय इतकं चिडवण्यासाठी लावतोस रे तू. आणि अक्षय सुद्धा आता आदित्यला आणखीनच समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. आता मात्र आदित्यला सर्व काही समजते आणि आता अक्षय त्याला पुन्हा म्हणतो की हे बघ आजपासून मात्र ही तुझ्यासाठी फक्त आणि फक्त सोरा असेल. आदित्य म्हणतो की हो सोरा असेल. तर सोराला खूप टेन्शन आलेलं असतं. ते डोक्याला हात लावून उभी राहून या दोघांकडे बघत असते आणि आता तो धावतच आता सोराजवळ येतो. सोराचे हात धरतो आणि तिची माफी मागतो. आय एम सॉरी बेबी, रिअली सॉरी. त्यावरती आता सोरा खोशत म्हणते की इट्स ओके आणि तो प्रेमाने म्हणतो की अगं तुम्हाला सांगायचं होतं की हे सर्व नाटक होतं. सोरा म्हणते की अरे हे बघ मी तुला सर्व काही समजावणार होते परंतु त्याच वेळेस तिथे रमा आली आणि मग मी तिच्यासमोर हे सर्व तुला कसं सांगणार होते बरं, म्हणून मला शांत राहावं लागलं. त्यावरती आता लगेच हा असं म्हणजे आदित्य आहे तर तो कान पकडून आता सोराची माफी मागतो. त्यावरती आता सोरा इट्स ओके असं म्हणून खुश होऊन त्याला माफ करते आणि दोघं आता एकमेकांना मिठी मारतात अगदी खुश होत. त्यांच्यामधील जो गैरसमज झालेला आहे तर तो दूर होतो. तर अक्षय म्हणतो की बघा कसं छान दिसतात बरं. शशिकांत म्हणतो की हो. आता शशिकांत आणि अक्षय दोघंही सोरा आणि आदित्य ह्या दोघांना एकत्र बघून खुश होतात. आणि तेवढ्यात आता तिथे रमा येते आणि रमाला इतका राग येतो. रमा लगेच घाईने आदित्यला बाजूला करते तर अक्षय आता खूप ओरडतो. रमा मात्र आदित्यकडे रागाने बघत असते आणि आदित्य मात्र विचारात खूप घाबरतो. त्यानंतर आता इकडे आर्था आणि आरोही या दोघी स्टडी करत आहेत आणि आर्था मात्र आरोहीचा स्टडी घेत असते. तेव्हा आरोही म्हणते की हे बघ चला आता स्टडी झालेला आहे आपण फोटो शूट तिकडे जाऊयात प्री वेडिंग फोटोशूटला. त्यावरती आता आर्था म्हणते की अगं हे बघ तुझा आता आणखीन काही स्टडी बाकी आहे नाहीतर काका तुला तिकडेच ओरडेल. आता तारा हे दोघींचं बोलणं ऐकत आहेत आणि त्यावरती मात्र आर्थाही विचार करत असते की जर रमा काकू आता फोटोशूटला आली नाही तर आरोहीला मात्र किती वाईट वाटेल अक्षय काका आणि सोरा यांचा फोटोशूट बघून. म्हणून आता त्या दोघी पुन्हा अभ्यास करायला घेतात आणि अर्थ तिला अगदी व्यवस्थित स्टडी करून घेत असते. तारा बारीक लक्ष देऊन काहीतरी विचार करत असते. तेव्हा आता तारा हे सर्व बघून मनात म्हणते की ओव्हर स्मार्ट झालेली आहे ही लहान मुलं. माझ्यासमोर आता ही अर्थात चुरू बोलत आहेत. आता मात्र तू बघत राहा की मी तुझ्या आरोहीला कसं हर्ट करते ते. आता मात्र मी तिला सोरा आणि अक्षय काका मामाच्या फोटोशूटलाच घेऊन जाते मग खरी मजा येईल तर. आणि तेवढ्यात आजी मात्र अर्थाला आवाज देते की अर्था जरा इकडे ये. त्यावरती आता अर्था म्हणते की हो आजी आलेच. त्यावरती अर्था आत जाते आणि ताराला तर मात्र हेच हवं असतं. आणि आता मात्र ती घाईने आरोही जवळ येते आणि म्हणते की अगं बेबी डॉल तुला आई बाबांच्या फोटोशूटला यायचं आहे ना आणि हे बघ मला माहिती आहे कुठे आहे मी तुला घेऊन जाते परंतु काही झालं तरी तू शेवटी त्या अर्थाला मॅनेज कर. काही खोटं बोल तुला झोप वगैरे आलेली आहे असं काहीतरी कर मी तुला नक्की तिकडे घेऊन जाईल. आणि तेवढ्यात तारा आता अर्थाला येण्या अगोदर घाईने आपल्या रूममध्ये अगदी धावतच जाते. अर्था आता आरोही जवळ येते आणि आरोहीला विचारते की चल लिहून काढ तुझं कुठपर्यंत आलेलं आहे म्हणून चेक करते. आता आरोही नाटक करायला सुरुवात करते आणि म्हणते की हे बघ अर्थताई अगं मला झोप येत आहे. अर्था विचारते की या वेळेला. तेव्हा आरोही म्हणते की हो ना. आणि हे बघ अर्थताई अगं मला क्लासला नाही जायचं ग. त्यावरती अर्थ म्हणते की अगं आरोही क्लासला तर जावंच लागेल नाहीतर काकाही तुझ्यावर ओरडतील आणि रागवतील सुद्धा. ताराला मात्र आता हसू येत आहे. त्यावर आता आरोही पुन्हा ताराने सांगितल्याप्रमाणे अर्थाशी खोटं बोलते की अगं हे बघ अर्थताई माझं डोकं दुखतंय आणि
ते खूप दुखतंय, त्यामुळे प्लीज माझं ऐकून घे, मला खूप झोप येत आहे, प्लीज प्लीज. आणि हे बघ अर्थाताई, आपण संध्याकाळी अभ्यास करूयात, चालेल ना तुला? त्यावरती अर्था म्हणते की बरं ठीक आहे, तू आता झोप आणि संध्याकाळी मात्र नक्की अभ्यास करायचा. आणि हे बघ आता मात्र मी पार्वती आजीला हे सर्व हेल्प करायला चाललेले आहे, तू हे सर्व आवरून ठेव आणि झोपायला जा. म्हणून आता अर्था बिचारी पार्वती आजीकडे आत जाते. ताराला तर हेच हवं असतं, ती लगेच आता लपून बसते आणि अर्था आतमध्ये गेल्यानंतर घाईने बाहेर येते. आणि आता तारा घाईने आता आरोही जवळ येते आणि दोघेही खुश होत एकमेकींना टाळी देतात. आरोही म्हणते की चल आता हे सर्व मी आवरून ठेवते, मग आपण प्री वेडिंग फोटोशूटला जाऊयात. तारा तर खुशच असते आणि आता आरोहीला बरोबर ते तिकडे घेऊन जाणार आहेत. त्यानंतर आता इकडे अण्णा घरी येतात. आता मात्र माईही तिथे बसलेले असतात. तर अण्णा येऊन म्हणतात की काय अहो संध्याताई, काय सुरू आहे तुमचं? आता संध्या म्हणजे माई आता अण्णांना बघून खुश होते आणि म्हणते की अरे तुम्ही आलात का? आणि रमा कुठे आहे? रमा दिसत नाही तुमच्या बरोबर, कारण लग्नासाठी दागिने खरेदी करायला जायचे होते. त्यावरती मात्र आता अण्णा म्हणतात की ती शाळेत गेलेली आहे, काहीतरी काम असेल आणि काम झाल्यानंतर ती नक्की घरी येईलच. त्यावरती आता माई म्हणतात की मी शाळेमध्ये सुद्धा फोन केला होता, पण ती तिकडे सुद्धा नाही. त्यावरती आता अण्णा हसतात आणि म्हणतात की रस्त्यात असेल, येतच असेल, तर तुम्ही थोडासा धीर तर धरा. आणि हे बघा मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो की रमावर आता यापुढे थोडासा विश्वास तरी ठेवत जा. आता ही संध्या म्हणते की अहो हे बघा विश्वास आणि माणसांची अगदी वागणूक तर विश्वास ठेवण्यासारखी पाहिजे ना, तरच माणूस विश्वास ठेवू शकेल. आता अण्णांना राग येतो. अण्णा म्हणतात की हे बघा संध्याताई, रमाबद्दल वेडेवाकडं बोललेलं मला नाही चालणार, लक्षात ठेवा. त्यावरती आता लगेच माई म्हणते की हो अच्छा तुम्हाला असं वाटतं तर मग मला एक गोष्ट सांगा बरं, तुमची ती लाडकी लेक गेली कुठे? शाळेत सुद्धा कुणाला न सांगता गायब होते, तुम्हाला हे सर्व चालतंय का? त्यावरती आता अण्णा म्हणतात की हे बघा दुधखुळी मुलगी आहे का ती? तुम्हाला असं वाटतं का तिला तिचं बरं वाईट कळतं? ठीक आहे ना मग आता तर माई म्हणते की याचीच तर भीती वाटते, स्वतःच्या दागिन्यांचे म्हणजे जे लग्नाचे दागिने आहे त्याची खरेदी न करता ती जर अक्षय बरोबर गेली तर काय करायचं? त्यावरती अण्णा म्हणतात की अहो नाही, तुम्ही हे सर्व काय बोलतात? आता माई म्हणते की मी काही असं नाही बोलत, मी जे खरं आहे तेच बोलत आहे. आणि हे बघा तुमचा इतका विश्वास आहे तर मग तुम्ही फोन करा आणि अगदी बघाच नक्की ती तिथे आहे का, आणि अक्षय सुद्धा. मला पूर्ण खात्री आहे की ते दोघं एकत्रच गायब झाले असतील. आणि माई मात्र आता लगेच फोन आणून देते आणि अण्णांना म्हणते की फोन लावून बघा ते दोघं एकत्र कशावरून नाही म्हणून, आणि विचारा तुमच्या रमाला की कुठे आहे ती. आणि हे बघा ते दोघेही जर तिकडे नसेल तर मात्र याचा अर्थ काय आहे, म्हणजे आता हे दोघं आहे तर ते तुमचा विश्वास गमावून बसलेले आहे. त्यावरती अण्णा म्हणतात की हे बघा संध्याताई, तुमचा जरीही रमावर विश्वास नसला ना तरी माझ्या रमावर पूर्ण विश्वास आहे, आणि तो सिद्ध करण्यासाठी मला मात्र असा कुणाला फोन वगैरे नाही लावायचा. कळतं ना तुम्हाला आता मी हे सर्व काय बोलतो? त्यावरती मात्र आता लगेच माई म्हणते की अहो अण्णासाहेब, रमाचं मन हे चलबिचल होतं ही पहिल्यापासूनच मान्य करते, तुमचं काय, तुमचं सुद्धा मन अगदी रमासारखंच होण्यास सुरुवात झालेली आहे की काय? आता अण्णांना खूप राग येतो. रागाने ते म्हणतात की एक मिनिट संध्याताई, मी जसा होतो तसंच आहे, तुम्हीच रोजच्या रोज एक अगदी जास्तीत जास्त संशय मात्र आता रमावर घेत आहेत, त्यामुळे तुम्ही जास्त आणि जास्तच अस्वस्थ होताय. आणि जर तुम्ही रमावर संशय घेऊन माझ्या मनामध्ये आणखीन रमाविषयी संशय वाढवण्याचा प्रयत्न करणार असताल तर हे शक्य होणार नाही. ही गोष्ट लक्षातच ठेवा. आज न उद्या जेव्हा तुमच्या सत्य समोर येईल तेव्हा मात्र तुमच्या ज्या शब्दाची आणि तुमच्या उच्चाराची लाज वाटेल हे लक्षात ठेव. असे बोलून आता अण्णा रागाने तेथून निघून जातात. तर माई म्हणते की आता या दोघांचंही अगदी डोसकं सारखंच आहे, आता काही आहे ते मलाच करावं लागेल असे ते ठरवते. त्यावरती आता रमा इकडे मात्र आदित्यवर खूप रागवते आणि म्हणते की मला वाटलं होतं की तू इकडे नक्की येणार म्हणून. अक्षय शशिकांत यांना सगळ्यांना विचारते की नक्की येथे काय सुरू आहे. त्यावरती आता अक्षय हसतो आणि म्हणतो की हे बघ, हे शाळेमध्ये मला भेटले होते आणि ते आमचं प्री वेडिंग फोटोशूट करायला आलेले आहेत आणि याचं नाव आदित्य आहे, आणि योगायोगाने मात्र ते स्वराचे मित्र निघाले. तर आता अक्षय हे सांगत असतो पण आता तो खोटं बोलतोय, परंतु रमाला तर असं वाटतं की अक्षयला काही माहिती नाही म्हणून. त्यावरती आता रमा हसते आणि म्हणते की काय हिचा मित्र निघाला? तेव्हा आदित्य म्हणतो की हो. त्यावरती शशिकांत म्हणतो की अगं हे फक्त तो फोटोग्राफर आहे आणि तो फोटोशूट करायला आलेला आहे. स्वरा सुद्धा म्हणते की हो. आणि हे बघ रमा, मी त्याला सगळं काही सांगितलं त्या दिवशी जे काही घडले त्याबद्दल. आणि शशिकांत म्हणतो की चला सगळ्यांनी तयारी झालेली आहे, फोटो वगैरे शूट करून घ्या. आणि शशिकांत रमाला म्हणतो की तू आता घरी जा, आमची सर्व तयारी झालेली आहे कारण या दोघांचं फोटोशूट होणार आहे. तर तेव्हा आता रमा म्हणते की तसंही मला काही काम नाही, मी इथे थांबू शकते फोटोशूट बघण्यासाठी. त्यावरती आता शशिकांत म्हणतो की बरं ठीक आहे, जर तुला थांबायची असेल तशी तुझी इच्छा,
तेव्हा आता रमा म्हणते की तसे नाही, कारण आता अक्षय सुद्धा आमचं फोटोशूट बघण्यासाठी आलेच होते. त्यावरती आता लगेच अक्षय म्हणतो की बरं ठीक आहे, काही हरकत नाही, तू थांबू शकते, चालेल आम्हाला हे सर्व. आणि हे बघ रमा, तू थांबच आणि सोराला रेडी होण्यासाठी मदत कर. त्यावर आता आदित्य सुद्धा म्हणतो की हो, काही हरकत नाही. आता मात्र अक्षय म्हणतो रमा जा तू तिच्याबरोबर, अगदी छान, ती रमा आहे ना सोरा, तुला खूप छान तयार करेल. आणि रमा म्हणते की काही हरकत नाही आणि सोरा चल बरं, म्हणून सोराच्या हाताला धरून तिला तयार व्हायला ती घेऊन जाते. त्यावरती आता हा आदित्य अक्षयला म्हणतो की हे बघ, जरी फोटो शूट आहे ते खोटं असलं तरी सुद्धा तू निशाच्या जास्त जवळ जाऊ नको, म्हणजे हे बघ जरा लांबूनच. तर अक्षय म्हणतो की हो रे बाबा, फोटोशूट हे माझं आणि रमाचंच घडून आणायचं आहे, सोरा हे फक्त प्यादा आहे, तू मात्र टेन्शन घेऊ नकोस, तू बरोबर कर, मी बरोबर कांड करतोय. सोराला सुद्धा याबद्दल माहिती आहे. त्यावरती आता आदित्य विचारतो की हे सर्व कसं शक्य आहे बरं. त्यावरती आता शशिकांत आदित्यला अगदी उगारून दाखवत म्हणतो कसतो, हे बघ जे काही आहे ना ते अगदी समोर आहे, तुला आणखीन कोणत्या भाषेत समजावून सांगायचं आहे बरं. आणि अक्षय मात्र आदित्यला सर्व काही समजावून सांगतो. आदित्य म्हणतो की बरं ठीक आहे, डन. आता अक्षय म्हणतो की असं सगळं कांड होणार आहे. तर तेव्हा आता आदित्यच्या सर्व लक्षात येते. शशिकांत खुश होऊन अक्षयला म्हणतो की आज मात्र तू माझा खरा मुलगा शोधतोस. आणि आदित्यला म्हणतो की तुला कळाले का. तर आदित्य घाबरतच हो असं म्हणतो. त्यावरती आता आदित्य म्हणतो की हो काका, मला समजले. आणि आता अक्षय म्हणतो की तोपर्यंत मी रेडी होऊन येतोय. शशिकांत आदित्यला म्हणतो की तोपर्यंत तू कॅमेरा रेडी कर. अक्षय तयार व्हायला जातो आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र रमा आणि आता अक्षय या दोघांचं प्री वेडिंग आता हे फोटोशूट होत आहे. आरोही आता हे सर्व बघून, म्हणजे त्या दोघांना एकत्र बघून खूपच अगदी धावतच येते. आई आणि बाबा करत रमा आणि अक्षय एकत्र असतात आणि तेवढं तेथे साई येतो. साई लगेच रागाने त्या दोघांना बाजूला करतो. आतापर्यंत जे काही तुमचं छुपं नातं होतं ते मी बघत आलो, सहन करत आलो. तुम्ही दोघांनी सुद्धा माझ्या चांगुलपणाचा फायदा घेतलेला आहे, तुमचं सगळं काही ऐकत राहिलो, तुमच्यावर विश्वास ठेवला आणि रमाला म्हणतो की तुम्ही माझा खरंच खूप मोठा विश्वासघात केला. त्यापुढे मात्र मी असं नाही होऊन देणार, कारण रमा फक्त आणि फक्त माझी आहे. तुझी सावली सुद्धा अक्षय मी त्यांच्यावर पडून देणार नाही, हे लक्षात ठेव. आरोही सुद्धा आता हे सर्व पाहत असते. आदित्य आणि सोरा हे दोघं एकत्र असतात आणि आता साई मात्र रमाच्या हाताला धरतो आणि तिला तेथून घेऊन जात असतो. आता आरोही रडत असते. अक्षयला म्हणते की आईला थांबव. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.